नमस्कार, मी डॉक्टर काजल माइंडकर. माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सुरणाचे काप कसे करायचे. सुरण हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असे कंदमूळ आहे. तर चला तर मग पाहूया रेसिपी. आपण हे सुरण घेतलेलं आहे. सुरणाचा जो पूर्ण मातीचा जो भाग आहे तो आपण पूर्णपणे कापून घेतलेला आहे. सुरण हे थोडं कडक असते, त्यामुळे कापताना हाताची काळजी घेऊन व्यवस्थित कापणं गरजेचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता, हा पूर्ण मातीचा पूर्ण पोर्शन आपण कापलेला आहे. नंतर त्याचे छोटे तुकडे करायचे आणि हे असे पातळ पातळ असे स्लाइसेस बनवायचे. साधारणतः चौकोनी अशा आकाराचे हे काप आपण केलेले आहे. पूर्ण सुरणाचे हे असे काप करून घ्यायचे. कधी कधी सुरण कापताना हाताला खाज येऊ शकते. जेव्हा अशी खाज येते तेव्हा तुम्ही हाताला लिंबू लावा किंवा कोकमचा आगळ लावला तरी चालणार आहे, किंवा चिंच पण लावू शकता. असे आपण सुरणाचे एक काप करून घेतलेले आहे. नंतर हे काप पूर्ण एका ताटामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचे. हे असे काप व्यवस्थित ताटामध्ये पसरून घेतले. मोठे मोठेच काप केलेत आपण हे. नंतर याच्यामध्ये जितकं सुरण आहे त्याच्या हिशोबाने आपण चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आणि हे कोकम आगळ आहे. साधारणतः माझ्या एवढ्या ताटभर सुरणाच्या कापाला साधारणतः 1 टेबलस्पून आपण हे आगळ घेतलेलं आहे. हे आगळ आणि मीठ हे पूर्णपणे सगळ्या सुरणाच्या कापाला आपण हे असं लावून घेतलेलं आहे. पूर्ण दोन्ही बाजूनी कापांना व्यवस्थित समप्रमाणात हे असं आगळ आणि मीठ लागलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा हळदी आणि 1 चमचा लाल तिखट. तुम्ही इथं मसालाही वापरू शकता, जो तुम्ही घरामध्ये रेग्युलर वापरता तो मसाला वापरू शकता. आणि हे हळद आणि हे लाल तिखट आपण पूर्ण सगळ्या सुरणांच्या कापांना व्यवस्थित दोन्ही बाजूनी लावतोय. हे असं व्यवस्थित चोळून दोन्ही बाजूला मिरची आणि हळदी पावडर आपण लावून घेतलेली आहे. सुंदर कलर दिसतो एकदम. नंतर आपण एका ताटामध्ये रवा घेतलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता. 1 टीस्पून आपण चाट मसाला घेतलाय आणि 1 टीस्पून आपण लाल मिरची पावडर हे रव्यामध्ये घातलेले आहे. आणि ह्या रव्यामध्ये आपण पूर्ण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. नंतर ज्या पॅन मध्ये तुम्ही हे सुरणाचे काप शॅलो फ्राय करणार आहात त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचंय. आणि मग हे काप आपण रव्यामध्ये घोळवून पॅन मध्ये किंवा तव्यावरती आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. हे असे कापांना आपण रवा लावलेला आहे दोन्ही बाजूने. तुम्ही या रव्यामध्ये तांदळाचे पीठ पण घालू शकता, त्याच्याने पण काप एकदम चांगले क्रिस्पी होतात. हे असे सगळे काप आपण रव्यामध्ये घोळवून पॅनवरती ठेवले. साधारणतः एका बाजूला शॅलो फ्राय व्हायला 2 ते 3 मिनिटं लागतील. नंतर एक बाजू शॅलो फ्राय झाली की पूर्ण असे साईड बदलून दुसऱ्या साईडला आपण फ्राय करून घेणार आहोत. गरज असेल तेव्हा थोडंसं तेल सुद्धा स्प्रिंकल केलं. हे सुरणांचे काप शॅलो फ्राय करायला एकदम कमी प्रमाणात तेल लागतं, जास्त तेलाची गरज नाहीये. त्यामुळे डाएट जी लोक करतात त्या लोकांना सुद्धा हे एकदम उपयुक्त आहे, कारण की याच्यामध्ये आपण खूप प्रमाणात तेल वापरलेलं नाही. असं दोन्ही बाजूने आपण हे सुरणाचे काप शॅलो फ्राय केलेत. व्यवस्थित सुरण शिजलंय त्यामुळे, आणि एकदम क्रिस्पी असे सुरणाचे काप तयार झालेले आहेत. दिसायला एकदम सुंदर, क्रिस्पी आणि एकदम टेम्पटिंग चमचमीत असे हे सुरणाचे काप दिसत आहेत. हे सुरणाचे काप तुम्ही नुसतं वरण भात आणि हे सुरणाचे काप सुद्धा खाऊ शकता. कधी वेळेस लोणचं आणि पापड हे शरीरासाठी चांगलं नाही, त्यामुळे हेल्दी गोष्टी आहारामध्ये ठेवाव्यात. ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही ट्राय करून बघा.